सर्वांना नमस्कार. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी गणित विषयामधील पाठ क्रमांक 15वा त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या पाठाविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. बालमित्रांनो, या पाठामध्ये आपण त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे घटक, शिरोबिंदू कशाला म्हणतात, त्रिकोणाचे बाजूवरून प्रकार, त्रिकोणाचे कोनावरून प्रकार, त्रिकोणाचे गुणधर्म याविषयी सविस्तर चर्चा या पाठामध्ये आपण करणार आहोत आणि या सर्व बाबी आपण काळजीपूर्वक समजून घेणार आहोत. चला तर मग या नवीन बाबी आपण अवगत करून घेऊया. बालमित्रांनो, या ठिकाणी त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म हे आपण समजून घेण्यापूर्वी आपल्याला माहित असलेल्या गोष्टींवरून चला तर आपण चर्चा करूया. शेजारील आकृत्यांमध्ये या ठिकाणी दोन आकृत्या दिलेल्या आहेत. या शेजारील आकृत्यांमध्ये काही बिंदू व त्यांना जोडणारे रेषाखंड काढले आहेत. आता या बिंदू कशाला म्हणतात, तर अणुकुचीदार वस्तू सपाट पृष्ठभागावर टेकवल्यानंतर जी आकृती मिळते तर त्यास बिंदू असे म्हणतात. तर या पहिल्या आकृतीमध्ये बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी अशी एकूण 3 शिरोबिंदू आहेत. आणि अगदी त्याच पद्धतीने दुसऱ्या आकृतीमध्ये बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर आणि बिंदू एस या बिंदू आपल्याला पाहावयास मिळतात. तर आणि त्यांना जोडणारे रेषाखंड काढलेले आहेत. या पहिल्या आकृतीमध्ये रेषाखंड ए बी, रेषाखंड बीसी, रेषाखंड एसी हे 3 रेषाखंड आहेत. तर अगदी त्याच पद्धतीने दुसऱ्या आकृतीमध्ये रेषाखंड क्यूपी किंवा पी क्यू, रेषाखंड क्यू आर, रेषाखंड आर एस या 3 रेषाखंड आहेत. बालमित्रांनो, या दिलेल्या माहितीवरून आपल्याला त्यांनी 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातील कोणती आकृती म्हणजे या ठिकाणी दिलेल्या 2 आकृतीपैकी कोणती आकृती त्रिकोणाची आहे, तर ही पहिली आकृती त्रिकोणाची आहे. तर कोणती आकृती त्रिकोणाची नाही आणि नसेल तर का नाही, तर दुसरी आकृती त्रिकोणाची नाही. याचं कारण असं आहे, 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. तुम्ही म्हणत असाल तर या ठिकाणी 3 रेषाखंड आहे, याही ठिकाणी 3 रेषाखंड आहे, मग याला आपण त्रिकोण का म्हणत नाही, तर त्रिकोणाची व्याख्या अशी आहे, 3 नैकरेषीय बिंदू रेषाखंडाने जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण म्हणतात. ही दुसरी आकृती बंदिस्त नाही म्हणून या दुसऱ्या आकृतीला त्रिकोण म्हणता येणार नाही. बालमित्रांनो, या ठिकाणी पहा, पहिल्या आकृतीमध्ये त्रिकोण हा त्रिकोणाचं चिन्ह आहे, याला त्रिकोण म्हणतात. त्रिकोण एबीसी ला 3 बाजू आहेत. आता या पहिल्या आकृतीचा आपण अभ्यास करूया, कारण या 2 आकृतीपैकी फक्त पहिलीच आकृती त्रिकोण आहे म्हणून आपण या घटकामध्ये त्रिकोणाचा अभ्यास करणार आहोत. म्हणून पहिल्या आकृतीचा आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. पुन्हा एकदा सांगतो पहा, हा चिन्ह त्रिकोणाचा आहे. त्रिकोण एबीसी ला 3 बाजू आहेत. रेषाखंड एबी त्रिकोणाची एक बाजू आहे, रेषाखंड बीसी त्रिकोणाची दुसरी बाजू आहे, रेषाखंड एसी त्रिकोणाची तिसरी बाजू आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने त्रिकोण एबीसी ला 3 कोन आहेत. तर पहिले कोन पहा, कोन एबीसी हा एक कोन आहे, कोन बीसीए हा एक कोन आहे, कोन सीएबी हा एक आहे कोन आहे, किंवा कोन ए, कोन बी, कोन सी या त्रिकोणाचे काय आहेत, 3 कोन आहेत. अगदी त्याच पद्धतीने बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी यांना त्रिकोणाचे शिरोबिंदू म्हणतात. मग यावरून आपण त्रिकोणाचे घटक आपण पाहणार आहोत.
त्रिकोणाचा जो पहिला घटक आहे त्रिकोणाचे शिरोबिंदू, त्रिकोणाचे शिरोबिंदू किती असतात? 3 असतात. आणि त्रिकोणाला किती बाजू असतात? तर 3 बाजू असतात. मग त्रिकोणाला किती कोण असतात? 3 कोण असतात. त्रि याचा अर्थ पहा, त्रिकोण हा शब्द कसा तयार झालेला आहे? त्रि याचा अर्थ 3, कोण म्हणजे कोण. ज्या आकृतीला 3 कोण असतात तर त्या आकृतीला आपण त्रिकोण म्हणणार आहोत. म्हणजे थोडक्यात पहा, या ठिकाणी या पहिल्या पेजवर दिलेल्या माहितीनुसार आपल्याला त्रिकोण म्हणजे काय, म्हणजे त्रिकोणाची व्याख्या लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्रिकोणाचे घटक म्हणजे त्रिकोणाचे शिरोबिंदू कशाला म्हणतात, त्रिकोणाचे 3 बाजू कोणते आणि त्रिकोणाचे 3 कोण कोणते, या सर्व त्रिकोणाचे घटक आपल्याला सांगता येणं गरजेचं आहे. चला तर मग बालमित्रांनो आपण पुढील बाबीकडे वळूया. तर त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे जे 3 प्रकार आहेत तर ते आपण पाहणार आहोत. बालमित्रांनो या ठिकाणी पहा, खालील त्रिकोणातील बाजूंच्या लांबी कर्कटक व मोजपट्टीच्या साहाय्याने सेंटीमीटर मध्ये मोजा. खालील सारणीमध्ये नोंदवा. त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. रेषाखंड AB ची लांबी हे लेंथ AB ने दर्शवतात. हा जो चिन्ह आहे तर याला गणितामध्ये लेंथ म्हणतात. LENGTH, लेंथ म्हणजे लांबी. म्हणजे याचा अर्थ लेंथ AB, याचा अर्थ AB ची लांबी किती आहे असा याचा अर्थ होतो. तर या ठिकाणी पहा, पहिल्या आकृतीमध्ये बाजू AB 2.5 सेंटीमीटर आहे, बाजू BC 2.5 सेंटीमीटर आहे आणि बाजू AC देखील 2.5 सेंटीमीटर आहे. म्हणजे त्रिकोण ABC मध्ये लेंथ AB बरोबर 2.5 सेंटीमीटर, लेंथ BC बरोबर 2.5 सेंटीमीटर आणि लेंथ AC बरोबर 2.5 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने त्रिकोण PQR मध्ये लेंथ QR बरोबर 2.7 सेंटीमीटर, लेंथ PQ बरोबर 3.7 सेंटीमीटर, लेंथ PR बरोबर 3.7 सेंटीमीटर. म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये 2 बाजू समान लांबीच्या आहेत. तिसऱ्या त्रिकोण XYZ मध्ये लेंथ XY बरोबर 2.8 सेंटीमीटर, लेंथ YZ बरोबर 2.5 सेंटीमीटर, लेंथ XZ बरोबर 3.8 सेंटीमीटर. तर आपण या दिलेल्या माहितीवरून आता व्याख्या आपण समजून घेणार आहोत. चला तर मग आपण व्याख्या पाहूया. मागील सारणीतील आकृत्यांमध्ये एकूण 3 आकृत्या आहेत. त्रिकोण ABC मध्ये सर्व बाजूंची लांबी समान आहे म्हणून त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. सम याचा अर्थ आहे समान, भुज म्हणजे बाजू, म्हणजे समान बाजू असलेल्या त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणणार आहोत. आता यावरून व्याख्या आपण तयार करूया. ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो पहा, ज्या त्रिकोणाच्या 3 बाजू समान लांबीच्या असतात तर त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात. आता त्रिकोण PQR मध्ये बाजू PQ व बाजू PR या 2 बाजूंची लांबी समान आहे. बघा, या PQ आणि PR या 2 बाजूंची लांबी समान आहे म्हणून त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2 व भुज म्हणजे बाजू. म्हणजे याचा अर्थ समद्विभुज या नावामध्येच अर्थ दडलेला आहे. म्हणजे 2 बाजू जर समान असेल तर त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. व्याख्या पाहूया. ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा किंवा 2 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. तिसऱ्या त्रिकोणामध्ये पहा, त्रिकोण XYZ च्या 3 बाजूंची लांबी वेगवेगळी आहे म्हणून त्रिकोण XYZ हा विषमभुज त्रिकोण आहे. येथे विषम म्हणजे समान नसणे.
यावरून व्याख्या तयार करूया आपण. ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात किंवा ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी असते तर त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. बालमित्रांनो, आता त्रिकोणाचे कोनावरून पडणारे प्रकार आपण पाहूया. खालील त्रिकोणाच्या सर्व कोनांची मापे मोजा व तक्त्यामध्ये लिहा. आपण मोजून तक्त्यामध्ये लिहिलेली आहे. हा जो चिन्ह आहे याला कोन म्हणतात. कोन डी चे माप कोन डी ने दर्शवतात. हा यम याचा अर्थ माप. या चिन्हाला कोन म्हणतात, म्हणजे माप कोन डी ने दर्शवतात. आता पहिली जी आकृती आहे पहा, कोन डी चे माप. या ठिकाणी हा जो डी आहे, कोन डी चे माप 50 अंश आहे. कोन ई चे माप कोन ई बरोबर 72 अंश. कोन एफ चे माप म्हणजे माप कोन एफ बरोबर 58 अंश. म्हणजे थोडस आपण पहिल्या आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल तीनही कोन लघुकोन आहेत. लघु म्हणजे लहान, कोणापेक्षा लहान. लघुकोन कशाला म्हणतात तर 90 अंशापेक्षा लहान कोणाला लघुकोन म्हणतात. या ठिकाणी दुसऱ्या आकृतीचं निरीक्षण करूया आपण. कोन पी चे माप म्हणजे माप कोन पी बरोबर 40 अंश. आता कोन क्यू चे माप म्हणजे माप कोन क्यू बरोबर 90 अंश. तर हा जो चिन्ह आहे याला काटकोन म्हणतात. काटकोन कोणत्या कोणाला काटकोन म्हणतात तर 90 अंशाच्या कोणाला काटकोन म्हणतात. कोन आर चे माप म्हणजे माप कोन आर बरोबर 50 अंश. या ठिकाणी पहा, एक कोन काटकोन व दोन कोन लघुकोन आहेत. म्हणजे 90 अंशाच्या कोणाला काटकोन म्हणतात आणि 90 अंशापेक्षा लहान कोणाला लघुकोन म्हणतात. तिसऱ्या आकृतीमध्ये पहा, त्रिकोण एल एम एन मध्ये कोन एल चे माप 28 अंश आहे. कोन एम चे माप 112 अंश आहे. कोन एन चे माप 40 अंश आहे. बालमित्रांनो, या ठिकाणी एक कोन विशाल कोन आहे. विशाल म्हणजे मोठा. कोणापेक्षा मोठा काटकोनापेक्षा. म्हणजे 90 अंशापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. या ठिकाणी एक कोन विशाल कोन व दोन कोन लघुकोन आहेत. आता वरील आकृत्यांमधील कोन डीएफ हा लघुकोन त्रिकोण आहे. मग आता लघुकोन त्रिकोणाची व्याख्या आपण करूया. ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. आता त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. तर काटकोन त्रिकोणाची व्याख्या पहा. ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो म्हणजे 90 अंशाचा असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. आता तिसऱ्या आकृती त्रिकोण LMN हा विशाल कोन त्रिकोण आहे. तर विशाल कोन त्रिकोणाची व्याख्या आपण तयार करूया. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो तर त्या त्रिकोणास विशाल कोन त्रिकोण म्हणतात. म्हणजे थोडक्यात कोनावरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे लघुकोन, दुसरा आहे काटकोन आणि तिसरा आहे विशाल कोन. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, 90 अंशापेक्षा लहान कोणाला लघुकोन म्हणतात, 90 अंशाच्या कोणाला काटकोन म्हणतात आणि 90 अंशापेक्षा विशाल कोणाला किंवा 90 अंशापेक्षा मोठ्या कोणाला विशाल कोन म्हणतात. चला आता या ठिकाणी त्रिकोणाचे आपण गुणधर्म पाहणार आहोत. बालमित्रांनो, हे करून पहा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला प्रात्यक्षिक करून बघायचं आहे. प्रात्यक्षिक केल्यानंतर कोन M अधिक कोन A अधिक कोन B अधिक कोन C या त्रिकोणाच्या तीनही कोनांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 180 अंश त्याची बेरीज आलेला दिसेल. आता हा गुणधर्म तुम्हाला तपासून पाहण्यासाठी या ठिकाणी दिलेलं जो का प्रात्यक्षिक कार्य आहे ते तुम्ही स्वतः करून पहा.
आणि त्रिकोणाचे तीनही कोन मिळून एक सरळ कोन म्हणजेच 180 अंश मापाचा कोन होतो, हा गुणधर्म तुम्ही अनुभवा. तर या ठिकाणी प्रात्यक्षिक काम झाल्यानंतर आपल्याला एक गुणधर्म कळणार आहे. तर तो कोणता असेल पहा, त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. बालमित्रांनो, या ठिकाणी आपण पाठीमागच्या पानावर हे जे वेगवेगळे आपण त्रिकोण पाहिलेले आहे, या सर्व त्रिकोणांच्या तीनही कोनांची तुम्ही बेरीज करून पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तर 180 आलेलं दिसून येईल. मग यावरून आपल्याला असं म्हणता येईल, त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आता अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी दुसरी कृती दिलेली आहे. कागदावर कोणताही एक त्रिकोण काढा. त्रिकोणाच्या शिरोबिंदूंना ए बी सी असे नावे द्या. कर्कटक व पट्टीच्या साहाय्याने त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी मोजा व निरीक्षणे नोंदवा. बालमित्रांनो, याही ठिकाणी प्रात्यक्षिक काम दिलेलं आहे. एक त्रिकोण काढा, तर त्या त्रिकोणाला एबीसी असे नाव लिहा आणि नाव दिल्यानंतर एबी ची लांबी मोजा, बीसी ची लांबी मोजा आणि एसी ची लांबी मोजा. मग या सर्व प्रात्यक्षिक कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे समजणार आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज हे तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. पुन्हा एकदा सांगतो, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज हे तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. म्हणजे थोडक्यात आपण त्रिकोण लेंथ AB आणि लेंथ BC या दोन बाजूंची जर लांबीची आपण बेरीज केली, तर हा लेंथ AC या तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा या दोन बाजूंची जी काय केलेली बेरीज आहे हे निश्चित मोठी असणार आहे. मग यावरून आपल्याला त्रिकोणाचे दोन गुणधर्म या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं गुणधर्म आहे, त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि त्रिकोणाचं दुसरं गुणधर्म आहे, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज हे तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते. हे दोन गुणधर्म आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवणार आहोत आणि हे प्रात्यक्षिकद्वारे आपण पडताळून पाहिल्यामुळं ते चिरकाल कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी न चुकता, कंटाळा न करता हे दोन प्रात्यक्षिक कार्य तुम्ही स्वतः घरी करून पाहणार आहात. बालमित्रांनो, या पाठामध्ये आपण त्रिकोणाचे घटक, त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे बाजूवरून प्रकार, कोनावरून प्रकार आणि त्रिकोणाचे गुणधर्म सविस्तरपणे पाहिलेला आहे. बालमित्रांनो, या पद्धतीने इयत्ता 6वी मधील प्रत्येक भाग काळजीपूर्वक समजून घेण्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. श्रीमंत कोळी व्हिजन ऑफ टीचर या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. त्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद.